आणखीन एक लक्षात घ्या गड्या, 4च मित्र असावात, पण ते प्रखड बोलणारे असावात. हे आतल्या आत बोलणारे, गप बसणारे, शांत बसणारी माणसं, तुमचं वाटोळं झालं तरी तुम्हाला न बोलणारी माणसं, तुम्हाला गोड बोलणारी माणसं तुमच्या कामाची नसतात. तुमचा मित्र रागीट असू द्या, पण बोलणारा पाहिजे. आतमतलोबा मित्र नसावा तुमचा. जवळचे माणसं जेवढे प्रखड बोलणार आहेत ना तुमच्या, तेवढे तुम्ही चांगले असणारे. लक्षात ठेवा. राग येतो आपल्याला प्रखड बोलणाऱ्या मित्राचा, राग येतो आपल्याला प्रखड बोलणाऱ्या बापाचा, राग येतो आपल्याला प्रखड बोलणाऱ्या आईचा. पण एक लक्षात ठेवा, प्रखड बोलणारा बाप तुम्हाला शिस्त लावत असतो. सातत्यानं टोमणे मारणारा बाप तुम्हाला एका वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जात असतो. बापाला या जगात, बापाला गुरुला न आईलाच वाटतं हे पोर आमच्यापेक्षा मोठं व्हावं. बाकी जगात कोणालाच वाटत नाही दुसरा माणूस आपल्यापेक्षा मोठा व्हावा म्हणून. आई बाप आणि गुरु. म्हणून तुमचा बाप जर तुम्हाला प्रखड बोलत असेल ना पोरांनो, राग येऊ देऊ नका. तुमचा बाप तुम्हाला योग्य मार्गाला घेऊन जाण्यासाठी प्रखड बोलतोय. त्या प्रखड बोलण्यामध्ये ताकद असते. रागानं बोलणारे 4-2 रागीट मित्र असले पाहिजे. रागीट मित्र तुम्हाला, हो, ज्यांना लवकर राग येतो असा एक तरी मित्र तुम्हाला असू द्या. कारण त्याच्या मनात कसलंच कपट नसतं, त्याच्या मनात कसलंच पाप नसतो. तो बिचारा फाडकन बोलून रिकामं होतो. आणि गप बसणारा मित्र बरोबर तुमचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. स्तुती आवडते, सगळ्यांनाच स्तुती आवडते. इथं भगवंताची स्तुती तुकोबराय करत नाहीयेत, त्याची स्तुती नाही येत करत. हां, तुझं गुणगान गाईन मी, तुझी स्तुती नाही करत देवा. तुझं गुणगान, हे बघ मी तुला कडवटपणे सांगतो देवा, देवाशी भांडतायत तुकोबराय, प्रखडपणे भांडतायत देवाशी. एक गोष्ट शिका, स्तुती कोणाला प्यारी नाही. जाधव महाराज, आज मी जाधव महाराजांची स्तुती केली, बरं वाटेल. किंवा जाधव महाराजांनी मला म्हटले, महाराज काय आवाज आहे राव तुमचा, वा वा वा, असाच आवाज पाहिजे बघा, शिवचरित्राला पोषक आवाज आहे तुमचा. मला बरं वाटन की नाही, मला बरं वाटन की नाही. आणि जर मला जाधव महाराज म्हणले आता काय कीर्तन करायला जरा चांगला अभ्यास करा ना आणखी, मला कसं वाटेल. पण त्यांचं बोलणं कोणतं योग्य आहे? अभ्यास करा म्हटलेले योग्य की नाही. पण त्यांनी अभ्यास करा की राव जरा, चांगलं बोला की राव जरा, असं म्हटलं तर आम्हाला राग येईल का नाही. पण खरं कोणतं आहे? अभ्यास करा म्हटलेलेच खरं आहे. एक लक्षात ठेवा, स्तुती केल्यानं आपण फुकतोय जाग्यावरच. आपल्याला आवडते ती स्तुती, आपल्याला आवडते स्तुती, आपल्याला आवडते, पण आपल्या कामाची नाही. आणि एक लक्षात ठेवा, निंदा आपल्याला आवडत नाहीच आहे. निंदा कोणाला आवडते हो? निंदा कोणालाच आवडत नाही. तुम्हाला जर कोणी बोललं ना, गावातले लोक तुम्हाला नावं ठेवले ना कोणी, तर कोणालाच आवडत नाही. राग येतो ना तुम्हाला, राग. पण गावातल्या लोकांनी नावं ठेवलेलं तुमच्या फायद्याचं आहे. सगळ्यात जास्त फायदा कशात असेल माणसाचा, तर लोकांनी नावं ठेवण्यात माणसाचा फायदा आहे. का लोकांनी नावं ठेवू नये म्हणून आपण चांगलं वागतो. का चांगलं वागतो? लोकांनी आता तरी आपल्याला नावं ठेवू नये बाबा म्हणून आपण अधिक चांगलं वागतो. कुणामुळं चांगलं वागलो? लोकांमुळं चांगलं वागलो. कोणत्या लोकांमुळं चांगलं वागलो? नावं ठेवणाऱ्या लोकांमुळं चांगलं वागलो. मग नावं ठेवणारे आपल्या फायद्याचेत ना. फुकटच्या साबणानं आपल्याला धुवून टाकतात, ते स्वच्छ करतात. फुकटच्या साबणानं कसलंही मोल न घेता. एक लक्षात ठेवा, राग येतो आपल्याला लोकांनी नावं ठेवल्यावर, पण नावं ठेवणारे लोक तुमच्यावर नकळत उपकार करून जातात, नकळत. पण आपल्यासारख्या माणसानं, हुशार माणसानं, ज्ञानी माणसानं कुणाच्या नावं ठेवण्याला आपलं खच्चीकरण करून घेऊ नये, उलट त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. आपण नावं ठेवल्यावर तर आपलं खच्चीकरण होतं. गाड्यातले लोक ते करण्याचा आवाज कमी करा. याचा रिटर्नचा तू टेकन देऊन बसलास, सरक बाजूला थोडंसं, हां अलीकडे सरक, अलीकडे वाजला, अलीकडे नाही, काही नाही बेटा, हां आवाज येत नाही म्हणून म्हणलं. काही वाईट नको वाढू. राग नाही ना आला तुला? नाही ना आला तर काय करशील? तेव्हा का मस्त टेकून देऊन झोपला होता. तो टांगड्या माझ्याकडे लांबलेले होते अशा बिंदास. मी लई गावं बघितली, पण तुमच्या गावातल्यासारखे ताट बसलेले पोरं कुठत्या बघा हाताची घडी, तोंडावर बोट, मामाच्या खिशात
तुम्हाला पुढं जाण्यासाठी तुमच्यावर जळणारे लोक फार पोषक आहेत, फार पोषक आहेत. हे जळणारे तुकोबराया बी होतेच, पण तुकोबरायामध्ये ती ताकद होती. तुकोबरायाला नावं ठेवणाऱ्यांमध्ये सुद्धा शेवटी फरक पडला आणि तुकोबरायाला नावं ठेवणाऱ्यांपैकी एक तुकोबरायांची स्तुती करायला लागला. एकानं तर तुकोबरायांची तुकिता तुलनेसी शेवट तिथं झाला पुन्हा. तू वेगळा नाही बर का. तुका तुकाराम से दो नाम एक अंग, उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग. त्याचा शेतू गेला रे, हा शेतू कधी भंगणार नाहीये. नाव दोन आहेत, हा देवच आहे. दुश्मनालाही वाटावं तुम्ही देव आहेत. मग इतका दुश्मना एक लक्षात ठेवा. तुकोबरायांचं चरित्र शिकवतंय आई, शोभाराजांचं चरित्र शिकवतंय, शंभूराजांचं चरित्र शिकवतंय. सहन करा, जगाचे आघात सहन करा, तुम्हाला मोठेपण येईल. आणि तुम्हाला जगाचा आघात सहन होत नसेल ना, ते मला असं म्हणला जाणं त्या दिवशी, म्हणू दे ना त्याला, त्याचं कामच आहे. भगवंतानं त्याला त्याच्यासाठीच पाठवलंय. आता तुकोबराय म्हणतात असल्याच्या संगतीला नका लागू. आणि माऊलींच्या भाषेत कसं आहे माहिती का, जे खळण शिवून कटी सांडो तया सत्कर्मी. फरक थोडा बोललो ना मी तुम्हाला. माऊलींचं थोडंसं वेगळं, तुकोबरायचं. आता मागण्यात बी तसंच आहे बघा. माऊलींचं मागणं कसं, आता विश्वात्मक देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. आणि तुकोबरायांचं मागणं कसं, अभंगाचं पहिलं चरण.